परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि तो आमच्यावरती खूप प्रीती करतो. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला मान, सन्मान, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्याने आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचे आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातले कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करी, त्याच्या द्वारात स्तवन करी, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो प्रभुदेवा. गौरदेव बाप्पा, तू खरंच चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो प्रभुदेवा. ह्या वेळेस गौरदेव बाप्पा, आम्ही तुझी जी काही आराधना करणार आहोत, जी काही तुझी स्तुतीस्तवन करणार आहोत प्रभुदेवा, त्या स्तुतीस्तवनामध्ये तू ये आणि गौरदेव बाप्पा तू आमच्या बरोबर ये अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. तुझं महान सानिध्य आम्हाला लाभू दे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो प्रभुदेवा. तुझा सेवक आणि तुझी सेविका जे काही गीत गाऊन तुझी आराधना करणार आहेत प्रभुदेवा, त्यांच्या ओठाचं फळ तुला मान्य होऊ दे. आणि गौरदेव बाप्पा ते गीत गात असताना तुझं मोठं सानिध्य, तुझी मोठी समक्षता आज तुझ्या लोकांमध्ये उतरून येऊ दे अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो प्रभुदेवा. तुझ्या कृपेने दयेने तू त्यांना भर. आम्हा प्रत्येकाला देखील गौरदेव बाप्पा तू सहाय्य कर अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो, ऐकू द्या. आमेन. मी ह्यावेळेस विनंती करतो ब्रदर गौरवला आणि पायकीनबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं स्तुतीस्तवन करावं. प्रभू येशूच्या नावात प्रियानं तुम्हा प्रत्येकाला शालोम. पुन्हा एकदा या रविवारच्या भक्तीमध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. प्रियानं, जे वचन आत्ताच आपण वाचलं स्तोत्र 100, त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने त्याची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. आणि म्हणून प्रियानं, आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनानुसार आज त्याची आराधना करणार आहोत. गीत गाऊन त्याचं पवित्र नाव आपण उंचावणार आहोत. या आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया. आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावूया. प्रिया, त्या परमेश्वराने केलेले उपकार आपण सर्वजण आठवूया. त्या परमेश्वराची आराधना करूया. प्रियानो, बायबल आपल्याला सांगते की काउंट युअर ब्लेसिंग्स अँड नेम देम वन बाय वन. आपण सर्वजण त्या परमेश्वराने आपल्याला आपलं जीवन जे आशीर्वादाने भरलेलं आहे ते सर्व आशीर्वाद आपण आठवूया आणि त्या परमेश्वराची आपण आराधना करूया. Lord, we worship you. Lord, we praise you. प्रभू, तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो, तुझी आराधना करतो. प्रभू, तू आहे म्हणून आम्ही हे सुंदरसं जीवन जगू शकतो. तू आमचं जीवन उत्तम पदार्थाने तृप्त केलंस. तू आम्हाला उत्तम आरोग्याने प्रभू परमेश्वर आशीर्वादित केलंस. जगातल्या सर्व चांगल्या गोष्टींनी प्रभू परमेश्वर तू आम्हाला तृप्त केलेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we worship you. Hallelujah.
शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल। स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। तेरे गुण के या परमेश्वराची आराधना करू. आए तुझे जो मिटाने वो शस्त्र होंगे बेअसर. आए तुझे जो मिटाने वो शस्त्र होंगे बेअसर. तेरा रक्ष में वादा तुझ पर रखता है अपनी नजर. तेरा रक्ष में वादा तुझ पर रखता है अपनी नजर. स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. ये फिर से एक बार गाएंगे. स्तुति बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. प्रभू आम्ही पूर्ण हृदयापासून तुझे आभार मानतो. प्रभू तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, सर्व तुझ्या आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या गौरवात समर्पित करतो. हालेलुया. Lord, we worship you, we praise you, we honor you, Lord. या प्रियानं आपण सर्वजण ही वेळ आहे परमेश्वराने आपल्याला दिली आहे की आपण आपलं मन त्या परमेश्वरासमोर मोकळं करणार. त्या परमेश्वराला बोलूया, प्रभू वी थँक्यू. प्रियानं आपण पाहतो, आपण ज्यावेळेस कोणता व्यक्ती, कोणता मनुष्य आपल्याला हेल्प करतो, आपला मित्र आपल्याला हेल्प करतो, त्यावेळेस आपण त्याला थँक्यू असं म्हणतो. परंतु जो आपला परमेश्वर आहे, जो जिवंत परमेश्वर आहे, जो आपली ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, जो आपली वेळोवेळी मदत करतो, जो आपल्याला सहाय्य करतो, त्या परमेश्वराला आज आपण थँक्यू बोलणार. थँक्यू लॉर्ड, वी थँक्यू, वी लव्ह यू, वी वर्शिप यू, वी अडोर यू. प्रभू तू आज या ठिकाणी ये, तू मग प्रत्येकाची भेट घे आणि तुझ्याच नावाचं महान गौरव बोले. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानत स्तुती करत, सर्व गौरव तुझ्याच नावात. प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना करून तूच एक महान आमच्या प्रेम पिता. आमेन.
हालेलुया. हालेलुया. देवाचे लोक हालेलुया बोलतील की हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. प्रियनो, या आपण सर्वजण काही गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आपल्या प्रत्येकाला येणारं गीत आपण गाऊया. मराठी गीत आहे, उपासना संगीतातलं गीत आहे, होईल वृष्टी कृपेची. आपण हे गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. प्रियनो, आपण ज्यावेळेस आपलं जीवन पाहतो तर आपल्याला हेच दिसतं की आपलं जीवन हे परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेलं जीवन आहे. आमेन. त्यांनी जणू काय आशीर्वादाचा पाऊस आपल्यावर पाडलेला आहे. आणि म्हणून प्रियनो, आपण सर्वजण त्या परमेश्वराचे आणखी एक गीत गाऊन त्याची स्तुती करणार आहोत. आपण गीत गाऊया. हिंदी गीत आहे, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची गरज आहे. Yes. आपण हे सर्वजण गीत गाऊ त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया. प्यार तू करता है इतना, प्यार तू करता है इतना, अपने हाथों पे गोदी मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यीशुआ.
मुझे तेरी जरूरत है. या प्रेमापण सर्व टाळ्या होते जोरात. बिन तेरे मैं कुछ भी नहीं. सब बिन तेरे मैं कुछ भी. फिर से एक बार. बिन तेरे मैं कुछ भी नहीं हो. बिन तेरे मैं कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है. यीशुआ मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना. अपने हाथों पे खुद मेरी सूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. यीशुआ मुझे तेरी जरूरत है. और चलाने के बादशाह तुझसे है मेरी जीनत. हशमत और चलाने के बादशाह तुझसे है मेरी जीनत. तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी. मेरा रौनक बेसूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. यीशुआ मुझे तेरी जरूरत है.
कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यीशुआ, मुझे तेरी जरूरत है। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं यहोवा, मुझे तेरी जरूरत है यीशुआ, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है ओ यीशुआ, यीशुआ, मुझे तेरी जरूरत है। हालेलुया, बोलो यीशु मसीह की जय। या प्रेम आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया आणि त्या प्रभूला म्हणूया, जसं आपण आता गीत गायलं त्या प्रभूला म्हणूया, प्रभू आम्हाला तुझी गरज आहे. प्रत्येक क्षणी प्रभू परमेश्वरा पावलो पावली आम्हाला तुझी गरज आहे प्रभू. तो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर तुझ्या सामर्थ्याने तू ये प्रभू परमेश्वर. तू आमच्या जीवन सिंहासनावर विराजमान हो प्रभू परमेश्वर. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान केवळ तुला आहे प्रभू परमेश्वर. तू ये, तुझ्या सामर्थ्याने भर आहे, तुझ्या नावाचं महान. Lord, we worship you. We glorify your name, God. Hallelujah.
स्तुती, तुझ्या गौरव महिमा सन्मान करतो प्रभू. तुझ्या वचनाद्वारे तू आज आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे प्रभू. तुझं वचन असं सांगतं प्रभू परमेश्वर की तुझे वचन हे आमच्या पावला करता दिवा व आमच्या मार्गा करता प्रकाश आहे प्रभू. तुझं वचन आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवतो. आम्ही प्रार्थना करतो आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे प्रभू. तुला अधिक जाणून घेण्यासाठी प्रभू, तुझं हृदय जाणण्यासाठी तू मला तुझ्या वचनाद्वारे तू आमच्यासोबत बोल प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्यासोबत बोल आणि तुझ्याच नावाचं महान गौरव दे. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानून स्तुती कर. सर्व गौरव तुझ्याच नावात दे प्रभू. येशूच्याच नावात ही प्रार्थना करून तूच एक महान आमच्या प्रिय पिता. आमेन. या प्रियांना आपण सर्वजण आपलं हृदय तयार करूया आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाची नव्याने भेट घे. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर आमच्या स्तुतीस्तवनामध्ये उतरून आला. आम्ही जे गीत गायले, जी आराधना केली, त्याच्यामध्ये आमचा परमेश्वर स्वर्गामध्ये थांबला नाही, तर तो आपल्या सेनेसहित, आपल्या दिव्यदूतांसहित तो आमच्यामध्ये आला आणि त्याचं महान सानिध्य आज आम्हाला नवीनरित्या जाणवलं. खरंच देवाच्या प्रियजनांनो, पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे, सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची आराधना करतो ना, तो परमेश्वर आम्हाला महानरित्या आशीर्वाद देतो. तो महानरित्या आमच्यामध्ये उतरून येतो. देवाच्या प्रियजनांनो, यावेळेस आता आपण परमेश्वराच्या वचनाकडे पाहणार आहोत. मी विनंती करतो काळकीनबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि शास्त्र भाग वाचावा. योहान कृषी वर्तमान याचा 8वा अध्याय 31 ते 38 वचन आणि त्याच्यानंतर त्या प्रार्थना करते. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, वचन आहेत 31 ते 38. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, वचन आहेत 31 ते 38. यहुद्यांबरोबर झालेला वादविवाद. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्याही दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही. म्हणून तुम्ही मला जीवे माराव्यास पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करिता. तेव्हा ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियानो, आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद 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 प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, या सुंदरशा दयाघन परमेश्वरा सकाळच्या वेळेस दयाघन परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, तू आमचा सेनाधीश परमेश्वर आहेस दयाघन परमेश्वरा. तू कधी न बदलणारा आमचा स्वर्गीय बाप आहेस दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, तू आम्हाला मागून पुढून घेरलेला आहेस दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझ्या पंखाच्या छायेखाली दयाघन परमेश्वरा तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझ्या गुप्त
स्थळी तू आम्हाला सुरक्षित ठेवलंस दयावान परमेश्वरा. याबद्दल मी तुझे खूप खूप मनापासून आभार मानते दयावान परमेश्वरा. आणि खरोखर दयावान परमेश्वरा, तुझं नाव अतिउच्च असं नाव आहे दयावान परमेश्वरा. खरोखर दयावान परमेश्वरा, सर्वदासाठी दयावान परमेश्वरा, तुझं नाव धन्यवादित असं नाव आहे दयावान परमेश्वरा. आणि म्हणून पुन्हा एकदा दयावान परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व मान सन्मान गौरव महिमा आम्ही तुला देतो दयावान परमेश्वरा. ह्यावेळेस विशेष मी प्रार्थना करते पवित्र बाप्पा, पुन्हा एकदा दयावान परमेश्वरा, आजच्या पवित्र दिवशी दयावान परमेश्वरा, तुझं पवित्र वचन ऐकण्याची ही सुसंधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल तुझे आभार मानते. मी प्रार्थना करते दयावान परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही प्रत्येक जण दयावान परमेश्वरा, जे आम्ही ह्या भक्तीमध्ये सामील झालेलो आहोत दयावान परमेश्वरा, आम्ही सर्वजण दयावान परमेश्वरा, नव्याने आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो दयावान परमेश्वरा. नव्याने आम्ही आमचा जीव, आमचं शरीर आणि आमचा आत्मा तुझ्या गौरी हातामध्ये समर्पित करतो दयावान परमेश्वरा. आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करतो दयावान परमेश्वरा, तुझं वचन दयावान परमेश्वरा आम्ही ऐकत असताना दयावान परमेश्वरा, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि मी प्रार्थना करते पवित्र बाप्पा, तू आम्हाला प्रत्येकाशी बोल दयावान परमेश्वरा. आणि या वचनाद्वारे दयावान परमेश्वरा केवळ तुझ्या नावाचे तू गौरव करून घे. तसंच मी प्रार्थना करते पवित्र बाप्पा, पुन्हा एकदा दयावान परमेश्वरा, जे तुझे प्रिय दास आहेत दयावान परमेश्वरा, त्यांना तुझ्या गौरी हातामध्ये मी समर्पित करते दयावान परमेश्वरा. खरोखर दयावान परमेश्वरा, तू त्यांना सहाय्य कर. आणि खरोखर दयावान परमेश्वरा, तुझे जे शब्द आहेत तू त्यांच्या मुखामध्ये घाल दयावान परमेश्वरा. आणि त्याच्याद्वारे दयावान परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकाशी बोल अशी मी प्रार्थना विनंती करते. आणि तुझ्या दासा करवी आणि दयावान परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचना करवी दयावान परमेश्वरा, केवळ तुझ्याच आणि तुझ्याच नावाचा तू गौरव करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत, सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली, म्हणून तो एक महान माझ्या स्वर्गीय पित्या. आमेन. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण देवाचं वचन वाचलं आणि त्या देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत की देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहिलं योहान कृषीवर्तमान ह्याचा 8वा अध्याय 31 ते 38 या वचनांमध्ये आम्ही आज मनन करणार आहोत. आणि ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला त्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून 31वं वचन आणि 32व्या वचनामध्ये काय लिहिलेले आपण परत एकदा वाचूया. काय लिहिलं तिथं? ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. ह्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहणार आहोत. आणि तिथं 32व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल म्हणून सांगितलेलं आहे. योहान 8:32 या वचनामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या 31 आणि 32व्या वचनामध्ये असं सांगितलेली आहे. आणि तिथं असं लिहिलेलं आहे की पहिल्या 31व्या वचनामध्ये असं सांगितलं, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. बघा, इथं 2 महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त ह्या 31 आणि 32व्या वचनामध्ये सांगितलेले आहेत. विश्वास आणि सत्य. आणि विश्वास काय आणि सत्य काय हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वासाबद्दल पाहतो ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक ठिकाणी गेला ना, त्या प्रत्येक ठिकाणी लोकांना त्याने विचारलं, तुझा विश्वास आहे का? बघा, विश्वास एक अशी गोष्ट आहे की जी मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजेच असते. आणि विश्वासाशिवाय प्रभू काही करू शकत नाही असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेले. जेव्हा आम्ही पाहतो ना इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये, तर तिथे असं सांगितलेलं विश्वासाची व्याख्या. आम्ही ज्यावेळेस विश्वासाची व्याख्या पाहतो ना, तर या विश्वासाच्या व्याख्याबद्दल बोलत असताना तो काय म्हटलेला आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. ह्याला विश्वास म्हटलं. आशा धरलेल्या गोष्टीबद्दलची भरोसा, आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री.
त्याला म्हटलंय विश्वास. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त हीच गोष्ट तिथं शिकवत असताना तो बोलत राहिलेला आहे, आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा. देवाच्या प्रियजनांनो, आपण पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवतो. पवित्र शास्त्र आमच्यासाठी जीव की प्राण आहे, पण आमचा विश्वास आहे का त्याच्यावरती? प्रभू येशू ख्रिस्त हीच गोष्ट आज त्याच्या लोकांना सांगत राहिलेले. या शेवटच्या काळामध्ये जगत असताना, आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये लोकांकडे पाहत असताना आमचा विश्वास किती आहे प्रभू परमेश्वरावरती? आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरोसा. आमची आशा आहे का? आम्ही सर्वजण पाहतो, जगाची परिस्थिती पाहतो, जगातल्या गोष्टी पाहतो, जगामध्ये मोठमोठाले भूकंप होत राहिलेले, हे कोविड-19 आलेलं आहे, निरनिराळे प्रसंग ह्या जगावरती होत राहिलेले. पण आमचा विश्वास काय आहे? तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर येशू ख्रिस्त दुसरी गोष्ट म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे? तर ते सत्य. बायबल असं सांगतं, योहान कृषी वर्तमान ह्याचा 8 अध्याय 32व्या वचनामध्ये असं सांगितलं, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल म्हणून सांगितलं. बघा, विश्वास आणि सत्य ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची आहे. आणि म्हणूनच या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना आम्हाला सत्य समजून घेणं गरजेचं आहे. जे मी पाहत आहे ते सत्य आहे का मी स्वप्न पाहतोय? जगाची भयानक परिस्थिती, जगाला भयानक परिस्थितीने ग्रासून टाकलेलं आहे. त्या काळामध्ये हे सत्य आमच्या जवळ आहे का? प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेलं सत्य आमच्याकडे आहे का, की आम्ही जगाला द्यावं? आज जग भयाने ग्रासलेलं आहे, कुठं जावं, काय करावं, काय समजत नाहीये. पण त्यांना विश्वास देण्याची गरज आहे. तो विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरोसा. आणि सत्य काय आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, योहान कृषी वर्तमान ह्याचा 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी जीवन आहे. विश्वास आणि सत्य हे दोन ज्यावेळेस आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये जगत असताना आमच्याकडे असेल ना, तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विश्वास काय आणि सत्य काय हे लोकांना जगामध्ये माहिती नाहीये. विश्वास कोणावर ठेवा, विश्वास ठेवून कुठं चालावं हे लोकांना समजत नाही राहिलेलं. विश्वास फक्त लोक काय म्हणतात, हा माझा तुझ्यावर भरोसा आहे, हा माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण विश्वास काय? देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करत. तो सत्य काय आहे? तर सत्य बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, तो आम्हाला पापाच्या बंधनातून मुक्त करणार आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो ना, बघा, एक देवाचं वचन आहे रोमकरपत्र 6वा अध्याय आणि 14वं वचन. ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, रोमकरपत्र याचं 6वा अध्याय आणि 14वं वचन काय सांगितलं? तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. बघा, देवाच्या वचनामध्ये इथं सांगितलेले, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर तुम्ही तुमच्यावरती पापाची सत्ता चालणार नाही, कारण तुम्ही कृपेमध्ये आहात. बघा, देवाच्या प्रियजनांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. तो बायबल असं सांगतं, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याची कृपा आमच्यासाठी पूर्ण आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो ना, योहान कृषी वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1ल्या वचनापासून ज्यावेळेस आम्ही पाहायला सुरुवात करतो ना, तर प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, आम्ही कृपेमध्ये जगत राहिलेलो. प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्तासमोर घडली आणि तिथे असं सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त सकाळीच उठला, आला आणि लोकांना शिक्षण देऊ लागला. देवाच्या प्रियजनांना ज्यावेळेस तो शिक्षण देत होता ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तो शिक्षण देत असताना काही शास्त्री, परुषी आणि काही लोक आले, एक व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले त्याच्याकडे. आणि व्यभिचारी स्त्रीला घेऊन आले आणि त्यांनी
प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहावी, प्रभू येशू ख्रिस्ताला गौरदेव कसं गाठावं ह्याच्या संबंधाने ते पाहू लागले. म्हणून ते व्यभिचारी स्त्रीला ते घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं, हे प्रभू येशू, हे गुरुजी, आम्ही या स्त्रीला व्यभिचार करताना पकडलेले आणि मोशेच्या नियमशास्त्रानुसार असं म्हटलेले, जो कोणी व्यभिचार करल त्याला दगडाने धोंडमान करण्यात येईल. आणि ती येशूची परीक्षा पाहू लागली की येशू काय बोलतोय. आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, त्या 8व्या अध्यायामध्ये असं सांगितलं, येशू ख्रिस्त खाली बसला आणि तो आपल्या बोटाने काहीतरी लिहू लागला. आणि ज्यावेळेस तो बोटाने लिहू लागला त्यावेळेस काही लोक बघायला लागलं की तो बोटाने त्या जमिनीवरती काय लिहितो म्हणून. आणि मग ते शास्त्रीय परुषी अधिकच जोरात बोलू लागले, आणि काय करायचं ह्या स्त्रीचं. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथं म्हणतो, ज्यांनी पाप केलं नसेल ना त्यांनी पहिला दगड ह्या स्त्रीवरती चालवावा. आणि परत तो खाली बसला आणि आपल्या बोटाने लिहू लागला. देवाच्या प्रियजनांनो, आणि ज्यावेळेस तो लिहू लागला आणि ज्यावेळेस त्याच्या मुखातलं हे उद्गार होतं, ज्यांनी पाप केलं नाही त्यांनीच या स्त्रीला पहिलं दगड मारावा, हे ज्यावेळेस तो बोलला, सगळे लोक जे सर्वात मोठ्या वयाचे होते त्या वयापासून सगळ्या मोठ्याच्या वयापर्यंत जे सर्व लोक आपल्या हातामध्ये दगड घेऊन आले होते त्या स्त्रीला मारण्यासाठी, आणि तो जे काही लिहित होता ते पाहत असताना त्या सर्वांनी पाहिलं आणि आपल्या हातातले दगड खाली सोडून 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 ते सगळे जण निघून गेले. देवाच्या प्रियजनांनो, जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो, तुला दोष लावणारे लोक कुठे? आणि प्रभू कोणी पण नाहीये. तो म्हटला, जा, मी पण तुला दोष देत नाहीये. तुझ्या पापांची क्षमा झालेली, इथून पुढे पाप करू नको. बघा, प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तो इथं म्हटलेला आहे, तुम्ही पापाच्या अधीन नाही तर तुम्ही काय झालेले आहात, तर प्रभू येशूच्या कृपेखाली, कृपेने तुम्हाला पापांची क्षमा मिळेल. तो येशू अजून कृपेच्या सिंहासनावरती आहे. बघा, हा येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलतो ना त्या स्त्रीला की जर कुणी पाप केलं नसेल त्यांनी पहिला दगड मारावा, तर हाच येशू ख्रिस्त होता, तुमचा आणि माझा प्रभू, की जो पहिला दगड मारू शकत होता, कारण तो निष्पाप होता. पण तो कृपेच्या सिंहासनासमोर होता, कृपेच्या सिंहासनावर बसलेला होता, म्हणून त्यांनी त्या स्त्रीवरती कृपा केली. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही प्रत्येक जण ह्या गोष्टीमध्ये आहोत की आम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामध्ये, मी स्वतंत्र आहे, मी कोणाचा चाकर नाही, मी कोणाचा दास नाहीये, मी कोण माझ्यावरती राज्य कराल, कोण नाहीये, मी काय पण कराल. पण देवाच्या प्रियजनांनो, हे खरं आहे की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचे दास नाहीये, पण आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये आहोत. आणि म्हणूनच त्या पापाच्या गुलामगिरीमधून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल. आणि हे सत्य काय आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांची क्षमा करतो. प्रभू येशू ख्रिस्त कृपेच्या सिंहासनावरती आहे आणि तो बसलेला आहे आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक दिवस त्याच्या शिष्यांनी विचारलं, प्रभू, मी माझ्या भावाला किती वेळेस क्षमा करावी? 1 वेळेस का 7 वेळेस? तो म्हटला 770 वेळेस. देवाच्या प्रियजनांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे तुमच्या 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10 नाही, 100 नाही, 1000 नाही, 10,000 पापांची क्षमा करण्यासाठी. तो कृपेच्या सिंहासनावरती आहे. आणि म्हणूनच इथं ज्यावेळेस मी देवाकडे पाहतो ना, तर हा प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी स्त्रीला सांगतो, तू पाप करू नको. तोच होता की जो दगड मारून त्या स्त्रीला मारू शकत होता, पण त्याच्याकडे कृपा होती.
तो ह्या जगामध्ये आला होता लोकांना कृपा दाखवण्यासाठी. तो ह्या जगामध्ये आला होता लोकांवरती प्रीती करण्यासाठी. तो ह्या जगामध्ये आला होता लोकांना आपला कळवळा दाखवण्यासाठी. तो ह्या जगामध्ये आला होता जो स्वर्गीय बाप, जी त्या बापाने तुमच्यावरती प्रीती केलेली ना, ती प्रीती त्याच्या द्वारे ह्या जगामध्ये प्रगट व्हावी म्हणून तो ह्या जगात आला होता. आणि म्हणूनच त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं, पाप करू नको. आज आम्ही पापामध्ये आहोत का? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही कोणाच्या गुलामगिरीमध्ये आहोत का? आम्ही गुलामगिरीत कोणाच्या आहोत तर पापाच्या. आणि ते पापाचं बंधन आमच्या जीवनातून तुटलं पाहिजे. देवाच्या वचनामध्ये सांगितलं, रोमकारासपत्र 5 अध्याय आणि 18 वचनामध्ये असं काय सांगितलेलं आहे? तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. बघा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिथं असं सांगितले, जसं एका अपराधामुळे सर्व माणसांवरती दंडाज्ञा होती, तसे नीतिमत्वाच्या एका निर्णयामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आणि ते नीतिमत्व कुणी प्राप्त करून दिलेलं आहे तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त. देवाच्या प्रियजनांना तो इतका सगळ्या जगाचा निर्माण करता तो प्रभू होता. त्याच्या शब्दाने सर्व काही अस्तित्वात आलं, त्याच्यासाठी सर्व काही तयार झालं आणि सगळं काही त्याच्याद्वारे निर्माण झालं. पण तू त्याच्या एका निर्णयामुळं, त्या एका माणसामुळं सगळ्या जगावरती पाप आला, आदमाच्या पापामुळं. पण ह्याच्या एकट्या मरणाने सगळ्या जगाचं पाप त्यांनी आपल्यावरती लादून घेतलं आणि त्यांनी आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी आम्हाला नीतिमान केलेलं. म्हणून आज मी गुलाम नाही आहेत. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, आम्हाला शारीरिकरित्या गुलामगिरी नाही, तर आम्हाला आत्मिकरित्या जे आम्ही गुलाम आहोत ना, ते आत्मिकरित्या आम्ही बंधनातून मुक्त झालं पाहिजे. तिथे असं लिहिलेलं आहे, स्पिरिच्युअल लिबर्टी. आत्मिक जे म्हटलेलं आहे ना, आत्मिक मोकळीकता. ज्यावेळेस मी देवाच्या वचनामध्ये पाहतो ना, देवाच्या प्रियजनांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असं तर आत्मिक मोकळीकता. आम्हाला आत्मिक मोकळीकताने आम्ही बसल्या बसल्या पण दुष्ट विचार करू शकतो. आम्ही बसल्या बसल्या पण दुसऱ्याबद्दलचा वाईट विचार करू शकतो. आम्ही बसल्या बसल्या पण विचार करू शकतो. आम्ही बसल्या बसल्या पण कोणाबद्दल पण काही पण विचार करू शकतो. आम्ही बसल्या बसल्या आमच्या जीवनामध्ये काही पण विचार करून काही पण आम्ही करू शकतो. त्याला म्हटलेलं आहे गुलामगिरी आत्म्यामध्ये. ज्या सैतानाने आम्हाला त्याच्या आत्म्याने, त्या सैतानाने आम्हाला त्या गुलामगिरीच्या आत्म्यामध्ये ठेवलेलं आहे ना, बांधून ते आम्हाला मोकळं केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. तो काय म्हणतो, ज्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता ना, त्याने तो मेला आणि त्यांनी आम्हाला बंधन मुक्त केलं. म्हणून देवाचा सेवक स्तोत्र करता जो आहे ना, तो 19:13 मध्ये काय सांगितलं, स्तोत्र 19:13 मध्ये काय लिहिलं? स्तोत्र 19:13 मध्ये, धिटाईने तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाच्या प्रियजनांना, स्पिरिच्युअल लिबर्टी, आत्मिक मोकळीकता. आणि ह्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, हा देवाचा सेवक जो आहे ना, दावीद काय म्हणतो माहितीये का, देवा धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. बघा, मी पाप मुक्त झालो, मी बंधन मुक्त झालो. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पापांची क्षमा केली, तरी पण मी धिटाईने पाप करत राहतो. प्रभू येशू माझा तारणार आहे. पण इथं दावीद राजा काय म्हणतो माहितीये का, देवा मला माहिती असताना सुद्धा मी पाप केलं. आणि तो काय म्हणतो माहितीये का, त्याची सत्ता माझ्यावर न चालो. कोणाची सत्ता? सैतानाच्या बंधनाची. सैतानाची सत्ता माझ्यावर न चालो म्हणून सांगितलं. तो म्हटला, देवा तो म्हणतो देवा, ह्या महापातकापासून तो मला अलिप्त ठेव. ही महापातक जे आहे ना, ते धिटाईने केलेलं. मला माहितीये पाप घ्यायचे,
पण तरी सुद्धा मी करतो. तो म्हटला, देवा तू मला त्याच्यापासून दूर ठेव. आणि ह्याच्यापासून दूर ठेवणार कोण आहे? तो कोणी दुसरं तिसरं नसून फक्त प्रभू येशू ख्रिस्त. देवाच्या प्रियजनांनो, त्याच्या रक्ताच्या द्वारे मी शुद्ध होऊ शकतो. त्याच्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा होती. त्याच्या रक्ताच्या द्वारे माझ्या सर्व पापापासून मला मोकळीकता भेटते. माझ्या आत्म्यामध्ये मोकळीकता भेटते. प्रियानो, ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो ना, स्तोत्र संहिता 107:4 मध्ये काय सांगितलं? तो काय म्हटला? देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस मी स्तोत्र संहिता 107:4 वाचतो ना, त्या वचनामध्ये हा देवाचा सेवक जो आहे ना, हा देवाचा सेवक काय सांगतो? काही जण अरण्यात वैराण प्रदेशातील वाटेने भटकले. 107 स्तोत्र 107:14. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यू छायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकली. देवाच्या प्रियजनांनो, बघा देवाच्या वचनामध्ये सांगितलं, त्याने त्यास अंधकारातून व मृत्यू छायेतून बाहेर आणलं. बायबल असं सांगतं, रोमकारास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये, आम्ही सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलो. बायबल असं सांगतो, रोमकारास पत्र 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये, पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन काय? मरण. आणि म्हणूनच या 14व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, त्यांनी त्यास अंधकारातून व मृत्यू छायेतून बाहेर आणलेलं आहे व त्याचे बंधन तोडून टाकलेले आहे. माझी पापाची बंधनं, माझं पाप केलं म्हणून पापाचं वेतन काय होतं? मरण. आणि मरण काय होतं? तर मला मृत्यू जो आहे ना, तो नाशाकडे घेऊन चाललेला होता. आत्मिक मोकळीकता प्रभूंनी केलेली आहे. त्यांनी म्हटलेले, मला अंधकारातून व मृत्यू छायेच्या दरीतून त्यांनी मला बाहेर काढलं. त्याला म्हटलेले आत्मिक लिबर्टी. काय म्हटलेले त्याला? आत्मिक मोकळीकता. तुम्ही आज कुठे आहेत देवाच्या प्रियजनांनो? देवाच्या प्रियजनांनो, ह्या जगामध्ये वावरत असताना आम्ही धिटाईने पाप करतो आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तो आम्ही त्या अंधारात नसावं. म्हणून तो ते यहुद्यांना म्हणत होता, तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य काय करेल? तुम्हाला बंधनातून मुक्त करून टाकेल. आज आम्ही बंधनात आहोत, सैतानाच्या बंधनात, पापाच्या बंधनात, चुकीच्या गोष्टींमध्ये, चुकीच्या विचारांमध्ये अडकलेलो आहोत. आम्हाला त्याच्यातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आला. आणि म्हणूनच ज्यावेळेस मी पाहतो ना, रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये, त्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काही महत्वाची गोष्ट सांगतो. काय सांगितले तिथे? पाऊल रोमच्या मंडळीला लिहित असताना 6व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये काय सांगितलं? आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो. तो या 6व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये तो काय म्हटलेला आहे? तो म्हणतो, आणि तुम्ही पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाले आहात. आमची नीतिमत्व कोण आहे? आमची नीतिमत्वता प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आम्हाला कोणाचं दास व्हायचं? तर प्रभू येशू ख्रिस्ताचं. तो आम्हाला बंधन मुक्त करतो, तो आम्हाला सर्व पापापासून सोडवतो आणि त्याचं नीतिमत्व तो आम्हाला देतो. इथं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या प्रियजनांना, काय मी बंधनमुक्त झालोय का? मी प्रभू जवळ आहे का? मी त्या अंधकारात अजून राहतोय? जसं प्रभू येशू ख्रिस्ताकडे जे पण लोक येत होते ना, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जे लोक त्याच्याकडे येत होते, फक्त त्यांना एकच सांगत होता, जा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. एक दिवस एक वाळलेला हाताचा माणूस त्याच्याकडे आला होता आणि त्या वाळलेल्या हाताच्या माणसाला त्याचा हात एक चांगला होता, एक वाळलेला होता. आणि ह्या वाळलेल्या हाताच्या माणूस त्याच्याकडे आला आणि तो त्याच्याकडे आला आणि तो म्हटलं, तुला बरं व्हायचं का? आणि शास्त्री परोशी सगळे बघत होते, या शब्दात दिवशी चिन्ह चमत्कार करतो का? आणि तो म्हटला की शब्दात दिवशी चांगलं करणं की वाईट करणं चांगलं? शब्दात दिवशी चांगलं करणं हे चांगलंच आहे ना.
काम करणं. पण शाब्बात दिवशी त्यांनी ह्या माणसाला सांगितलं, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. आणि त्याला सांगितलं, हे सोपं का तुझा हात लांब कर हे बोलणं सोपं. ज्या वेळेस पापांची क्षमा होते त्यावेळेस आमचा वाळलेला हात सरळ होतो. जेव्हा पापांची क्षमा होती ती स्त्रीने परत जाऊन पाप केलं नाही. ज्या वेळेस पापांची क्षमा होती त्यावेळेस मला एक नवीन जीवन प्राप्त होतं. आणि त्या पापांची क्षमा होती त्यावेळेस मी सर्व ज्या जुन्या गोष्टी गमावलेल्या आहेत पापांमध्ये, ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्या सर्व आशीर्वादाच्या देणग्या आहेत ना त्या सर्व प्राप्त होतात. आज मी कुठे? येशू ख्रिस्त म्हणतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ते सत्य काय आहे तर तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. या जगाचा नाश होत राहिलेले आहे, जग शेवटाकडे चाललेले, ह्या जगाला समजत नाही काय करावं. पण आज देवाच्या प्रियजनांनो, तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला घेऊन तुम्ही आज लोकांपर्यंत जा. ते प्रभू येशू ख्रिस्त जो सत्य आहे त्याला घेऊन जगापुढे जा. ज्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही घेऊन जा. कारण लोकांना आशा नाहीये. आणि विश्वास कशाला म्हटलेले? आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरोसा. मला आशा आहे काय की मी स्वर्गामध्ये जाईल. मला आशा आहे मी येशू ख्रिस्ताला प्राप्त केलं तर माझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी ज्या पापाच्या आहेत ना त्या तुटून पडतील. आणि ह्याच वचनांमध्ये ज्यावेळेस मी पाहतो ना देवाचं वचन, स्तोत्र 46:16, एशिया 42:7 मध्ये, रोम 8:21 मध्ये एकच वचन वाचतो. त्या रोम 8:21 मध्ये काय सांगितलेलं आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सृष्टी जी आहे ना, काय 8:21 मध्ये? सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. या आशेने ती वाट पाहते. देवाच्या प्रियजनांनो, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दासापासून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहत राहिलेली आहे. कोण? पृथ्वी. हे काही तिथं असं सांगितलं, सृष्टी देखील वाट पाहत राहिलेली. कशापासून? नश्वरतेच्या गोष्टी. नश्वर म्हणजे जे नाश होणार आहे ना त्या गोष्टीपासून देवाचे लोक मुक्त व्हावे. जे सर्व मानवजात आहे ना, ही सर्व मानवजात प्रभूकडे यावं ह्या पृथ्वी वाट पाहत राहिलेली. पण देवाच्या प्रियजनांनो, हे पापाचे बंधन मनुष्याला अडकून ठेवलेलं आहे. या पापाच्या बंधनामध्ये मनुष्य नाश पावत राहिलेले. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला ना, त्यांनी 5 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट एशिया 61:1 मध्ये सांगितलं, देवाचा आत्मा मजवर आला यासाठी की मी दिनांना सुवार्ता सांगावी. जे बंधनात आहे ना त्यांना बंधनातून सोडावं. जे निरनिराळ्या गोष्टींमध्ये अडकलेले ना त्यांना मी सोडवावा. दुसरी गोष्ट देवाच्या वचनामध्ये सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने दुसरी गोष्ट काय सांगितलं? फाउंड द ट्रुथ. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करत. तिसरी गोष्ट सांगितली 8वा अध्याय, रोमकरसपत्र 8वा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये सांगितलं, फाउंड द न्यू लॉ ऑफ लाईफ. त्यांनी नवीन नियम जो आहे ना तो जीवनाचा त्यांनी दिला. काय दिला? 8वा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये काय सांगितलं? कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमांपासून मुक्त केले आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताचा नवीन नियम आहे ना त्या जीवनामध्ये असं सांगितलं, जीवनाचा जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्याच्या नियमापासून मुक्त केलं. हालेलुया. खरंच देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पाप आणि मरण ह्याच्यापासून मुक्त केलंय. तिसरी गोष्ट त्यांनी केली. आणि चौथी गोष्ट त्यांनी केली 8वा अध्याय 21व्या वचनामध्ये, ही ब्रोक ऑल द बॉन्डेजेस ऑफ सिन. आणि 6वी गोष्ट 2 कोरिन्थ 3 अध्याय 5वी गोष्ट 2 कोरिन्थ 3 अध्याय 17व्या वचनामध्ये तिथे असं सांगितलं, ही सिक्युर्ड फ्रॉम सिक्युरिटी ऑफ गॉड
देवाने आम्हाला संरक्षण दिलेले, सांभाळलेलं आहे. ज्यावेळेस मी पाहतो ना, गलती 2:4, गलतीचं पुस्तक 5वा अध्याय 1 वचन, योहान कृषी वर्तमान 5वा अध्याय 24, ह्या सर्व वचनांमध्ये त्यांनी सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. 5 गोष्टी येशू ख्रिस्त या जगामध्ये होताना त्यांनी 5 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, त्याच्यावर आत्मा आला त्यासाठी की बंधनातून मुक्त करावं. दुसरी गोष्ट, त्यांनी काय केलं, सत्याचं फाउंडेशन सुरुवात केली. तिसरी गोष्ट त्यांनी काय केलं, त्यांनी असं तिथं असं लिहिलेलं, त्यांनी नवा नियम, जीवनाच्या आत्म्याचा नवीन नियम म्हणजे पापापासून त्यांनी आम्हाला मुक्त केलं, पाप आणि मरण. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, पापाचे सर्व बंधन तोडण्यात आले. आणि 5वी गोष्ट, सिक्युर्ड बाय गॉड, देवाने आम्हाला संरक्षण दिलं, सुरक्षितता दिली. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही कुठे आहोत? तुम्ही म्हणताय का मी गुलाम कोणाचा नाहीये, पण आम्ही गुलाम आहोत पापाचे. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही अजून पापाच्या बंधनातून सुटलेले नाहीयेत? तर तो प्रभू येशू ख्रिस्त इथं आहे तुम्हाला पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी. तुमचे जे सर्व चुकीचे निर्णय जे तुम्ही आतापर्यंत घेतलेले त्याच्यापासून सोडवण्यासाठी तो तुम्हाला इथं तयार आहे. तो म्हणतो मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. आणि तो म्हणतो सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. आणि हे सत्य काय आहे? तर तो येशू. मग तो येशूच मला कळाला का? का नुसता येशू माझा पवित्र शास्त्रामध्ये, येशू माझ्या घरामध्ये, येशू माझ्या लोकांमध्ये, येशू माझ्या पालक साहेबांकडे, येशू माझ्या ह्या लोकांकडे एवढंच कळालंय का? काय तो येशू माझ्याकडे आहे का? आज त्या येशूची गरज आहे तुम्हाला, त्या पापापासून मुक्त होण्यासाठी. तो सत्य आहे, तो जीवन आहे आणि तोच मार्ग आहे. देवाच्या प्रियजनांनो, जर अजून तुम्ही येशूकडे आले नसता आणि एक सत्य तुम्हाला समजलं नसेल, जग म्हणतं जगाच्या पुष्कळ गोष्टी ज्या जगाकडे अर्ध सत्य आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पूर्ण सत्य आहे. म्हणून जगाची कशी परिस्थिती चालली बघा, पण आज देवाचे लोक आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवून निवांत राहतील. का? कारण तो आमचा प्रभू आहे, तो माझा राजा आहे. तो म्हणतो मी आदी आहे, मी अंत आहे. तो म्हणतो मी प्रारंभ आहे, मी शेवट आहे. तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे. तो म्हणतो मी तुझा बचाव करणारा, तुझा प्रभू तुझ्या समोर उभा आहे. तू माझ्याकडे बघ, तू माझ्याकडे लक्ष दे, तू माझ्याकडे ये. मी तुला सत्य सत्य शिकवतो, तुला सत्य झाले शिकून तुला बंधनातून मुक्त करतो. हे माझं तू ऐक, असं प्रभू परमेश्वर त्याच्या वचनातून सांगतो. आम्ही लक्ष देतो का नाही देत? का आम्ही नुसतं संशय धरतो त्याच्यावरती? खरंच मी मेल्यावर स्वर्गात जाईल का? देवाच्या प्रियजनांनो, आम्ही सत्यरित्या त्याच्यावर विश्वास ठेवू, संशय न धरता विश्वास धरून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ. पुष्कळ लोक म्हणतात मेल्यावर काय होईल माहिती नाही, पण आम्ही प्रभू येशूला भेटण्यासाठी जाऊ. कारण आशा धरलेल्या गोष्टींवरती आमचा भरोसा आहे, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल आमची खात्री आहे, आणि तो आहे आमचा प्रभू येशू. देव तुम्हाला ह्या वचनाकरवी महानरित्या आशीर्वाद द्या. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश गौर देव बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभुदेवा, खरंच तुझं वचन सांगितलेलं आहे, तुझ्या वचनात सांगितलं आहे, सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. प्रभू येशू, तुझं वचन हे किती सत्य आहे आणि ते आम्हाला बंधनातून, अंधकारातून, मृत्यू छायेतून, गौरदेव बाप्पा, ते आम्हाला बंधनमुक्त करणार आहे. आणि तू लवकर येत असताना प्रभुदेवा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझी पापांची क्षमा आमच्या जीवनामध्ये गौरदेव बाप्पा नवीनरित्या तू गौरदेव बाप्पा आमच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ दे, आमची पापांची क्षमा होऊ दे. प्रभुदेवा, हे सर्व आम्ही तुझ्या हातामध्ये, आमचं हृदय, आमचा जीव, आमचा आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू सहाय्य कर येशूच्या नावात.
ही प्रार्थना केली म्हणतो ऐकून घ्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून ही आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण जोडले तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. प्रियानो, खरंच विश्वास आणि सत्य ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाच्या आहेत हे आपण आत्ताच या संदेशाद्वारे ऐकलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये आपण दिवसेंदिवस अधिक आणि अधिक वाढायला हवे. कारण प्रियानो, बायबल आपल्याला असं सांगतं, प्रभूचं वचन आपल्याला असं सांगतं की विश्वासाशिवाय परमेश्वराला संतोष मिळणे अशक्य आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण हाच प्रयत्न करायला हवाय आणि आपण प्रभूकडे हीच प्रार्थना करायला हवी आहे की परमेश्वरा, तुझ्या विश्वासामध्ये तुम्हाला आणखी वाढव, तुझ्या विश्वासामध्ये तुम्हाला आणखी दृढ कर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रियानो जी आपण संदेशामध्ये ऐकली ती म्हणजे केवळ प्रभू येशू ख्रिस्तच सत्य आहे. तोच केवळ पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि तोच केवळ जीवन आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हाच आपण प्रयत्न करायचा आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणखी वाढायचंय, त्याच्या वचनामध्ये आपण आणखी वाढायचंय आणि त्याच्यासाठी आणखी रोज आणि रोज एक पवित्र जीवन आपण जगायचंय आणि आपल्या जीवनाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचंच गौरव करायचंय. आशीर्वादित व्हा.